चला ग्राउंड क्रमांक 1 वर बेंडसे. चला ग्राउंड क्रमांक 1 वर ताबडतोब जांताराजा नेरळ आपला प्रतिस्पर्धी ग्राउंडवर हजर झालेला आहे. गारपोली हजर झालेला आहे. ताबडतोब जांताराजा नेरळ ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्या. चला ग्राउंड क्रमांक 1 वर वळूया. ग्राउंड क्रमांक 1 वर होणारा सामना गारपोली विरुद्ध जांताराजा नेरळ. या दोन संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर ग्राउंड क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना असेल जय चरोबा मानिवली विरुद्ध शेळू. दोन्ही संघाच्या संघनायकांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार, याची नोंद घ्यायची आहे. ग्राउंड क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना असेल जय चरोबा मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध असेल शेळू. दोन्ही संघाच्या संघनायकाला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. आणि त्यानंतर ग्राउंड क्रमांक 2 वर असेल मोहिली विरुद्ध तिघर. दोन्ही संघाच्या संघनायकाला हा पहिला पुकार असेल. खेळण्याच्या दृष्टीने आपण तयारी करायची. जय मल्हार संघाचे स्वयंसेवक आपण लाईनमॅनच्या भूमिकेमध्ये राहायचंय. दोन्ही ग्राउंडच्या मागे आपण राहायचे. जय मल्हार कबड्डी संघ अवसरे मानिवली. चला पंच सुरू करायचंय ग्राउंड क्रमांक 1 वर. उत्कृष्ट अशी चढाई ग्राउंड क्रमांक 1 वर पाहायला मिळाली आपल्याला. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल ग्राउंड क्रमांक 1 वर गारपोली विरुद्ध जांताराजा नेरळ. चांगली चढाई, अतिशय खोलवर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते ती गारपोली संघाच्या खेळाडूकडून. पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर देत असताना 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू हा गारपोलीच्या मैदानामध्ये उजवीकडून चढाई करत असताना हा खेळाडू अतिशय शांतपणे चढाई करत असतो. लाजवाब चढाई, नक्कीच 1 गुण मिळवलाय तो जांताराजा नेरळ या संघाने. जे मंचाच्या समोर जे प्रेक्षक आहेत तर थोडं बाजूला व्हायचं. अक्षय कांबरी थोडं बाजूला व्हायचं मित्रा, कारण पाहुण्यांना सामना पाहण्यासाठी थोडा अडथळा होतोय. नक्की अतिशय खोलवर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते. ते ग्राउंड क्रमांक 1 वर 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू उजवीकडून डावीकडे अतिशय खोलवर त्याची चढाई पाहायला मिळते. आणि लाजवाब किक मारत असताना पुन्हा एकदा आपल्या तंबूमध्ये परत. ग्राउंड क्रमांक 1 वर लाईनमॅनची भूमिका पार पडायचे निलेश कालेकर. ग्राउंड क्रमांक 1 वर लाईनमॅन. आर्यन गायकर आपण लाईनमॅनची भूमिका पार पडायचे ग्राउंड क्रमांक 1 वर. लाजवाब चढाई आपल्याला पाहायला मिळते. नेरळ संघाचा खेळाडू 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू वारंवार चढाई करत असताना आपल्या संघासाठी गुण मिळवून देतोय. आणि तेवढ्याच ताकदीने आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते नेरळ संघाकडून. नक्कीच मित्रांनो, कबड्डी हा खेळ एक
चपळता पाहिजे कबड्डी या खेळामध्ये. कुठेतरी बुद्धीचा वापर करून ही चढाई करत असताना खेळाडू मात्र चढाई करतोय. तो 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू वारंवार चढाई त्याच्या पाहायला मिळतात गारपोली संघाच्या पटांगणामध्ये चढाई करताना. आणि पूर्ण सुरक्षित आपल्या मैदानामध्ये ग्राउंड क्रमांक 9 जर्सी क्रमांक 9 हा खेळाडू चढाई करत असताना आणि बाद. रील्स रुपेश कालेकर. रुपेश कालेकर कुठे असेल तर आपण मंचाशी संपर्क साधायचा. रुपेश कालेकर. रुपेश कालेकर कुठे असेल तर आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. रुपेश कालेकर. रील्स स्टार रुपेश कालेकर. आपल्या मित्रासमवेत आपण मंचावर यायचंय. मित्रांनो, ही स्पर्धा आपण पार पाडण्यासाठी खूप दिवस मेहनत घेतो, कारण या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागावं या उद्देशाने आपण खेळ खेळावा. कारण ज्या वेळेस आयोजक ही स्पर्धा पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो आणि खेळाडू मेहनत घेतात, पंच आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची नोंद घ्यायची. सर्व खेळाडूंनी शांत पद्धतीने आपला खेळ दाखवावा ही नम्र विनंती. राज कालेकर कुठे असेल तर आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. रुपेश कालेकर. नक्कीच सामना जसा अंतिम टप्प्यामध्ये येत जातो तसं या स्पर्धेला एक चांगली ऊर्जा निर्माण होते. कारण आता सेकंड राऊंडचे सामने सुरू आहेत. सेकंड राऊंडचे सामने म्हटले की अतिशय चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील.
मी विनंती करतो हर्षल कांबरी कुठे असाल तर आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. ग्राउंड क्रमांक 1 वर दुसरा पुकार जय चरोबा मानिवली विरुद्ध शेलू आणि ग्राउंड क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना असेल जय हनुमान मोहिली विरुद्ध तिघर. दोन्ही संघाच्या संघनायकाला खेळण्यासाठी दुसरा पुकार याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच आमच्या दोस्ती ग्रुपचे सर्व आदेशजी राणे साहेब कुठे असेल तर आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे. त्यानंतर रोशन ग्राउंड क्रमांक 1 वर शेवटचा आणि अंतिम पुकार जय चरोबा मानिवली विरुद्ध शेलू आणि ग्राउंड क्रमांक 2 वर जय हनुमान मोहिली विरुद्ध तिगर. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. दोन्ही चारही संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे. खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार पाहूया. ग्राउंड क्रमांक 1 वर चालू असलेला सामना अतिशय रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 परिधान केलेला चढाईपट्टू गारपोली संघाच्या पटांगणामध्ये आणि अतिशय उत्कृष्ट अशी चढाई आपल्याला पाहायला मिळाली ती ग्राउंड क्रमांक 1 वर. तिसरी चढाई नक्कीच अतिशय खोलवर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते. ती ग्राउंड क्रमांक 1 वर करो या मरोची चढाई म्हटली जाते आणि नक्कीच लाजवाब चढाई आपल्याला पाहायला मिळाली. ती 2 गुण मिळवून आपल्या पटांगणामध्ये सुरक्षित
थर्ड रेड नक्की पाहूया आपण ग्राउंड क्रमांक 1 वर चढाई करत असताना करो या मरोची चढाई म्हटली जाते ती थर्ड रेड आणि लाजवाब चढाई आपल्याला पाहायला मिळते ती जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू अतिशय खोलवर अशी त्याची चढाई पाहायला मिळते लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आपल्याला गारपोली संघाकडून चला ग्राउंड क्रमांक 1 वर जय चरोबा मानिवली विरुद्ध शेळू अंतिम पुकार दिलेला आहे आपल्याला दोन्ही संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे आणि ग्राउंड क्रमांक 2 वर जय हनुमान मोहिली विरुद्ध तिघर दोन्ही संघाच्या संघनायकांनी खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला अंतिम पुकार असेल नक्कीच ग्राउंड क्रमांक 1 वर आपण खेळ पाहतोय अतिशय चुरशीचा सामना चालू आहे ते ग्राउंड क्रमांक 1 वर गारपोली विरुद्ध नेरळ लाजवाब चढाई आपल्याला डावीकडून पाहायला मिळते ती गारपोली संघाचा खेळाडू अतिशय खोलवर अशी त्याची चढाई करत असताना आणि लाजवाब टिपलाय तो खेळाडूला नेरळ या संघाच्या खेळाडूला आणि 1 गुण मिळून आपल्या तंबूमध्ये परत पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर देत असताना नेरळ संघाचा खेळाडू चढाई करत असताना शेवटचे 3 मिनिटे बाकी ग्राउंड क्रमांक 1 वर 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू हा अतिशय खोलवर त्याची चढाई पाहायला मिळते गारपोलीचे गुण असतील 15 आणि जाणता राजा नेरळ असेल 16 एकच गुणांची आघाडी दिसते फक्त अतिशय सुंदर आणि चुरशीचा सामना चालू आहे थर्ड रेड करोया मरूची चढाई करत असताना चिन्मय पवार स्वतः चढाई करत असताना आणि बोनस गुण मिळवून आपल्या तंबूमध्ये परत लाजवाब चढाई आपल्याला पाहायला मिळाली ती चिन्मय पवार याची आणि उत्कृष्ट पक्कड आपल्याला पाहायला मिळते ती करण खडे याच्या माध्यमातून शेवटचे 2 मिनिटे बाकी असताना नक्की 1 गुण मिळवून पुन्हा आपल्या मैदानामध्ये परत 13 नंबर जर्सी घातलेला खेळाडू हा चिन्मय पवार लाजवाब करण खडे याची करामत पाहायला मिळते आपल्याला करण खडे चला पुढील होणारा सामना ग्राउंड क्रमांक 1 वर
जय चरोबा मानिवली विरुद्ध शेळू. आणि ग्राउंड क्रमांक 2 वर होणारा पुढील सामना असेल जय हनुमान मोहिली विरुद्ध तिघर. चारी संघाच्या संघनायकाने ग्राउंड क्रमांक 1 आणि 2 चा ताबा घ्यायचा, याची नोंद घ्यायची. चला ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा. 1 चा सामना इथे संपलाय. मी विनंती करतो जय चरोबा मानिवली संघ आणि त्यांच्या विरुद्ध होईल तो शेलू संघ. चला मानिवली संघ आणि शेलू संघ. नक्कीच मयूर कारचे ओनर चेतन शिंदे साहेब या मंचावरून रजा घेताना नक्कीच तुम्ही या स्पर्धेसाठी आलात आणि आपला अमूलाग्र वेळ या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. नक्कीच आता ग्राउंड क्रमांक 1 वर जो सामना झाला गारपोळी विरुद्ध जाणता राजा नेरळ, या सामन्यामध्ये नेरळ हा संघ 6 गुणांनी विजयी झाला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं गोडगोड कौतुक. धन्यवाद डीजे. ग्राउंड क्रमांक 1 वर होणारा सामना जय चरोबा मानिवली विरुद्ध शेलू. दोन्ही जवळचे संघ आहेत मित्रांनो, एक स्थानिक संघ आहेत. ताबडतोब ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्या. लवकरात लवकर या, कारण आपण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण ओळख परेड करणार आहोत या सामन्यासाठी. ग्राउंड क्रमांक 1 वर जय चरोबा मानिवली विरुद्ध शेलू संघ. चला आपण ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघ आपण पहिल्या राऊंडचा सामना खेळून खूप वेळ झालेला आहे. आणि ग्राउंड क्रमांक 2 वर होणारा सामना जय हनुमान मोहिली विरुद्ध तिघर. दोन्ही संघाच्या संघनायकाने ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल ग्राउंड क्रमांक 2 चा होणारा सामना. ग्राउंड क्रमांक 1 वर होणारा सामना शेलू विरुद्ध मानिवली. ताबडतोब ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्या. या सामन्यासाठी सन्माननीय पाहुण्यांची ओळख परेड होईल, त्यामुळे तुम्ही ताबडतोब ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्या. शेलू विरुद्ध मानिवली. मानिवली संघाचा कॅप्टन रोशन ली आपला संघ घेऊन ताबडतोब ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्या. आणि करण मसने शेलू संघाचे कर्णधार असतील, ताबडतोब ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्या.